कन्फ्युजिंग टर्म इन बायोलॉजी दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण दोन महत्वाच्या टर्म शिकणार आहोत, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. दुसरी टर्म आहे होमोलोगस आणि एनालॉगस ऑर्गन. नीटसाठी अतिशय महत्वाची आहे. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, पहा की ही जी टर्म आहे एंडोसायटोसिस, तर इट इज अ बल्क इम्पोर्ट ऑफ अ सबस्टन्स. एक्झोसायटोसिस म्हणजे बल्क एक्सपोर्ट ऑफ अ सबस्टन्स, म्हणजे इम्पोर्ट एंडोसायटोसिस, एक्सपोर्ट एक्झोसायटोसिस. त्या एंडोसायटोसिस मध्ये इन्व्हॉल्व द इनफोल्डिंग ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. पहा की ऑर्गॅनिझमचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, तर त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इनफोल्डिंग होते, आतमध्ये इनफोल्ड होतं फॉर्म अ एंडोसायटिक व्हेसिकल. एक एंडोसायटिक व्हेसिकल या डायग्राम मध्ये आपल्याला दिसते. तर एक व्हेसिकल तयार झालेली आहे. एंडोसायटोसिस मध्ये लायसोसोम इज ऑफन रिक्वायर्ड. एंडोसायटोसिस मध्ये लायसोसोम या ऑर्गेनेलची गरज असते सेल मधल्या. एंडोसायटिक व्हेसिकल हे पुन्हा ब्रस्ट होतात सेलच्या आतमध्ये, ओपन अँड फ्यूज विथ द इंटरनल मेम्ब्रेन टू रिलीज द एड्स कंटेंट. म्हणजे जे काही कंटेंट त्या व्हेसिकल मध्ये आहेत, तर ते सेलच्या आतमध्ये रिलीज होतात आणि एंडोसायटोसिस ब्रिंग इन युजफुल मटेरियल फ्रॉम द आउटसाइड. तर याचं आपल्याला बेस्ट एक्झाम्पल देता येईल एंडोसायटोसिस हे अमिबा. अमिबानं जो काही पार्टिकल जो आहे तो एंगल्प केलेला आहे आणि एक व्हेसिकल बनवलेली आहे, फूड पार्टिकल म्हणता येईल आपल्याला, तो कंझ्युम केलेला आहे, त्याला आपण इम्पोर्ट सबस्टन्स असं म्हणतो. एक्झोसायटोसिस हे जे आहे, तर एक्सपोर्ट सबस्टन्सेस. हे सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. या डायग्राम मध्ये पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर एक्सटर्नल फ्लुइड आहे आणि आतमध्ये सेलचा सायटोप्लाझम आहे. पहा की एक्झोसायटोसिस मध्ये फॉर्मेशन ऑफ व्हेसिकल, की सेलच्या आतमध्येच व्हेसिकल ही तयार होते. हे व्हेसिकल तयार करण्याचं काम गॉल्गी अपॅरेटस किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स करते. एक्झोसायटोसिस साठी लायसोसोमची गरज नाही, जी की एंडोसायटोसिस मध्ये लायसोसोमची गरज होती. एक्झोसायटिक व्हेसिकल जे आहेत अटॅच द प्लाझ्मा मेम्ब्रेन, हळूहळू प्लाझ्मा मेम्ब्रेनला दुसऱ्या या डायग्राम मध्ये बघा अटॅच होतात. आणि कशासाठी अटॅच होतात? रिलीजिंग द कंटेंट ऑफ आउटसाइड. म्हणजे जे काही सायटोप्लाझम मध्ये या व्हेसिकल मध्ये जे काही कंटेंट असतील, तर ते रिलीज करण्यासाठी हे अटॅच होतात. आणि हळूहळू जे व्हेसिकल थ्रू जे काही तयार झालेले कंटेंट आहे, थ्रू द मटेरियल टू आउटसाइड, सिक्रिशन ऑफ एक्सक्रिशन अँड इजिशन. म्हणजे एक्झोसायटोसिस मध्ये त्या मटेरियलचं एक्सक्रिशन होतं. आता एक्सक्रिशन म्हणजे काय, की सेलच्या आतमध्ये असलेले जे टॉक्झिन आहेत ते एक्सक्रीट होतात आणि त्याचबरोबर काही प्रोटीन्स पण रिलीज होतात. म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट टॉक्झिन हे एक्सक्रीट होतात आणि इजिशन म्हणू आपण त्याला. तर हे झालं टर्म एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. याचे फंक्शन बघू मित्रांनो, की पहा की एंडोसायटोसिसचे फंक्शन काय, की जे आपण अमिबाच्या संदर्भात बघितलेले आहेत, एंगल्प केलेले आहेत ते. तर मोस्टली प्रोटोझोआ सच एज अमिबा हे फॅगोसायटोसिस करतात. म्हणजे सॉलिड मटेरियल इनसाइड मध्ये इनटेक करतात आणि ट्रॅप करतात आणि डायजेस्ट द न्यूट्रिएंट. म्हणजे ज्या काही फॅगोसायटिक मटेरियल आहे, जे काही फूड पार्टिकल आहे, तर ते इंजेस्ट करून त्याला सेलच्या आतमध्ये डायजेस्ट करतात व्हेसिकल बनवून. एंडोसायटोसिसचं दुसरं फंक्शन काय आहे, की अपटेक अँड ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट थ्रू इंटेस्टायनल व्हिला इन अ स्मॉल इंटेस्टाईन. पहा की स्मॉल इंटेस्टाईन जे आहे, तर जे काही फूड कंझ्युम केलेलं आहे ह्युमनना किंवा कुठल्याही अॅनिमलना, त्या अॅनिमलच्या, त्या ह्युमनच्या इंटेस्टायनल व्हिलामध्ये त्या फूड कंटेंट न्यूट्रिएंट जे आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जे काही व्हिटॅमिन सारखे, तर ते ऍब्झॉर्ब होतात ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. हे एंडोसायटोसिस प्रोसेसद्वारे होतात. मित्रांनो, फंक्शन ऑफ एक्झोसायटोसिस पाहू, की फंक्शन ऑफ एक्झोसायटोसिस मध्ये आपल्याला की सांगता येईल की ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्रोटीन अँड लिपिड, त्याचा यूज करणे टू रिपेअर द सेल मेम्ब्रेन. म्हणजे सेल मेम्ब्रेन आफ्टर द एंडोसायटोसिस, म्हणजे एंडोसायटोसिस झाल्यानंतर प्रोटीन किंवा लिपिड जे आहे, तर याचा यूज करणे एंडोसायटोसिस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन हार्मोन हे आहे उदाहरण दिलेलं आहे. भरपूर अशी एक्झोसायटोसिसची उदाहरणं आहेत मित्रांनो. ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन हे हार्मोन हे ट्रान्सपोर्ट होतात पेनक्रियाज टू लिव्हर फॉर ब्रेकडाऊन अँड युटिलायझेशन बाय द बॉडी डिपेंडिंग ऑन बॉडी शुगर लेवल. तर या डायग्राम मध्ये पहा की ग्लुकॅगॉन किंवा इन्सुलिन हार्मोनचं या पेनक्रियाज थ्रू लिव्हरकडे ट्रान्सपोर्ट करणे, कशासाठी, की शुगर लेवल जी आहे तर ती मेंटेन करण्यासाठी हे आहे. दुसरं आणखी एक फंक्शन सांगता येईल की इम्पोर्ट इन अ सिनॅप्टिक ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन इन द न्यूरॉन. ज्या नर्व सेल आहे, तर त्या नर्व सेल थ्रू ज्या काही इन्फॉर्मेशन न्यूरॉन टू न्यूरॉन होतात, त्यासाठी ही एक्झोसायटोसिस महत्वाची प्रोसेस आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट टर्म बघूया आपण. ही टर्म आहे होमोलोगस अँड एनालॉगस ऑर्गन. मित्रांनो, ही टर्म आपल्याला इव्होल्युशन टॉपिक मध्ये पाहायला मिळेल. तर काय आहे होमोलोगस ऑर्गन? म्हणजे त्याला आपण होमोलॉगी असं म्हणतो. होमोलोगस ऑर्गन दॅट आर सिमिलर इन अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर अँड बट डिफरंट इन अ फंक्शन. म्हणजे अॅनाटॉमिकल जी काही रचना आहे त्या ऑर्गॅनिझमची सारखी असते, परंतु त्या जरी सारखी अॅनाटॉमिकल रचना असली तरी त्या ऑर्गनचे फंक्शन हे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ बघा की फॉर एक्झाम्पल 4 लिम्स ऑफ मॅन, म्हणजे माणसाचे हात किंवा समोरचे पाय, चित्ता असेल, व्हेल माशाचे समोरचे फ्लॅप म्हणू, बॅटचे म्हणू आपण 4 लिम्स. तर हे
प्रत्येकाचं फंक्शन अलग अलग आहे. 4 लिंब ऑफ ह्युमन कशासाठी यूज केला जातो? कुठलीही वस्तू, होल्ड द थिंग्स म्हणजे वस्तू होल्ड करण्यासाठी, पकडण्यासाठी. चित्ताचे 4 लिंब कशासाठी? रन आणि वॉकसाठी आहे. तर व्हेल मासा जो आहे तर हे त्याचे 4 लिंब स्विम करण्यासाठी, आणि बॅट यूज करते फ्लायसाठी. तर इथं आपल्याला चित्र दिलेले आहेत कुणाचे, की मॅनचे 4 लिंब जे आहे तर ती होल्ड थिंग, चिता जी आहे तर रन आणि वॉक आहे, व्हेल जी आहे तर स्विमिंगसाठी 4 लिंब आहेत, आणि बॅटची जी 4 लिंब आहेत मित्रांनो इथं पहा की फ्लायसाठी आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो की ऑर्गन जे आहेत, कुठल्याही या ऑर्गनचं उदाहरण दिलेले की सिमिलर अॅनाटॉमिकल जरी स्ट्रक्चर असेल तरी त्याचं कार्य डिफरंट फंक्शन म्हणून आपण इथं आहे. त्याचबरोबर दुसरं होमोलॉगीचं उदाहरण आपल्याला इथे देता येईल की थॉर्न्स ऑफ बोगनविला प्लांट. या डायग्राम मध्ये पहा की बोगनविलाचे थॉर्न्स आहेत, हे स्टेम आणि लीफच्या बिटवीन आहेत. तर हे थॉर्न्स कशासाठी बोगनविला वापरते? की प्रोटेक्शनसाठी. आणि ट्रेंडिल जे आहेत कुकर बिटा या प्लांटच्या, म्हणजे कारली, दोडके वगैरे यामधल्या या त्या टेंड्रिल आहे तर कशासाठी यूज करतात? त्या क्लाइम्बिंगसाठी. म्हणून याला आपण होमोलॉगी असं. स्ट्रक्चरली जरी सिमिलर असेल तरी फंक्शन हे अलग अलग आहे ते सांगता येईल. मित्रांनो, यामध्ये आपण होमोलॉगी काय करते की इट लीड्स टू डायव्हर्जंट इव्होल्युशन. डायव्हर्जंट इव्होल्युशन अशी इव्होल्युशनची प्रोसेस आहे की टू डिफरंट स्पीसीज शेअर ए कॉमन अँसिस्टर. म्हणून असं म्हटलं जातं की 2 डिफरंट जरी स्पीसीज आहे तर त्याचा कॉमन अँसिस्टर आहे. आणि हे जे ऑर्गन्स जे आहेत आपण चर्चा केलेली, दॅट हेल्प इन नोईंग द फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. These organ also help in knowing the phylogenetic relationship between different organism. हे आपण होमोलॉगीच्या संदर्भात सांगता येईल. आता त्याच्या विरुद्ध दुसरा शब्द आहे अॅनालॉगस ऑर्गन. मित्रांनो, अॅनालॉगस ऑर्गन म्हणजे कुठे? इथे डायग्राम मध्ये विंग्स ऑफ बर्ड्स, विंग्स ऑफ बॅट आणि विंग्स ऑफ बटरफ्लाय. त्याचबरोबर प्लांटचं एक्झाम्पल दिलेले स्वीट पोटॅटो हे रूटचं मॉडिफिकेशन आहे. पोटॅटो जो आहे तर तो हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. तर अॅनालॉगी म्हणजे काय? की अॅनालॉगस ऑर्गन म्हणजे अॅनालॉगी. उदाहरणार्थ अॅनालॉगस असे ऑर्गन्स आहेत, डिफरंट स्ट्रक्चर, रचना वेगवेगळी आहे परंतु परफॉर्मन्स सिमिलर फंक्शन. म्हणजे पहा की विंग्स ऑफ बर्डचे स्ट्रक्चर डिफरंट आहे परंतु फंक्शन हे सारखं आहे. त्याचबरोबर पहा की या अॅनालॉगस ऑर्गन्समुळे आपल्याला कन्व्हर्जंट इव्होल्युशन पाहायला मिळतं. होमोलॉगस मध्ये डायव्हर्जंट इव्होल्युशन, अॅनालॉगस मध्ये कन्व्हर्जंट इव्होल्युशन. दॅट डेव्हलपमेंट ऑफ सिमिलर फीचर, म्हणजे सिमिलर फीचर जे आहे डेव्हलपमेंट झाली 2 स्पीसीज मध्ये विथ अ डिफरंट अँसिस्टरल ओरिजिन. म्हणजे यांचा अँसिस्टरल ओरिजिन हा डिफरंट आहे. जरी डिफरंट स्ट्रक्चर असेल, सिमिलर फंक्शन असेल तरी यांचा इव्होल्युशनरी हिस्ट्रीचा ओरिजिन जो आहे, अँसिस्टर ओरिजिन हा डिफरंट आहे. मित्रांनो, उदाहरणार्थ अॅनालॉगीचं विंग्स ऑफ बर्ड्स कुणाचे आहेत? बॅटचे आहेत, बटरफ्लायचे आहेत. that contain the different anatomical structure but all perform the same function. कशाचं आहे फंक्शन? दॅट इज द फ्लाइंग, म्हणजे उडण्याचं जे फंक्शन आहे. त्यानंतर पहा मित्रांनो की दुसरं एक्झाम्पल प्लांटचं दिले स्वीट पोटॅटो, त्याला आपण रूट मॉडिफिकेशन, आणि पोटॅटो जो आहे स्टेम मॉडिफिकेशन. दॅट इज द अनदर एक्झाम्पल ऑफ एनालॉगी. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.